हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण BBA, BCA, BBM आणि BMS या एक्झामसाठी जनरल नॉलेज आणि अवेअरनेस यावरती महत्त्वाचे MCQs बघणार आहोत. जे विद्यार्थी हे एक्झाम देणार आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा. तर चला आपण वळूया आपल्या क्वेश्चनकडे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ग्लोबल ऑनलाईनवरती एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. BBA, BCA, BBM आणि BMS एक्झामसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला कंप्लीट कोर्समध्ये युनिट वाईज लेक्चर लाईव्ह फॉर्ममध्ये, त्याच्यानंतर फुल सिलेबस नोट, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सिरीज हे सगळं काही तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये भेटणार आहे. ओके. कोर्सची फीस फक्त 2,000 रुपये ठेवलेली आहे आपण. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात. तुम्ही कोर्सला जॉईन केलं तर इझिली तुमचा जे स्कोर आहे ते 80+ जातो. जे विद्यार्थी पुढच्या वर्षी हे एक्झाम देणार आहे तर त्यांच्यासाठी हे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे आणि तुमचा स्कोर ही चांगला येईल यामुळे. ओके. आणि चांगला कॉलेज तुम्हाला भेटतो चांगला स्कोर आल्यानंतर. त्याच्यानंतर आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे आजचा. व्हेन वॉज द स्टेट ऑफ महाराष्ट्र फॉर्म? महाराष्ट्र स्टेट जे आहे ते कधी फॉर्म झालेली, म्हणजे कधी स्टॅब्लिश केलं, कधी ते अ, महाराष्ट्र जे आहे स्थापन झालेलं आहे ते आपण बघूया. 1 मे 1956, त्याच्यानंतर 1 मे 1960, 1 नोव्हेंबर 1956 आणि 2 ऑक्टोबर 1959. तर राईट ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो याचा? 1 मे 1960 मध्ये जे आहे महाराष्ट्र स्टेट जे आहे रिलीज झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हु वॉज द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राचे फर्स्ट चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री कोण होते? पहिले मुख्यमंत्री कोण होते बघा. ऑप्शन ए आहे वसंतराव नाईक, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन बी, यशवंतराव चव्हाण जे आहे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हु बिकम द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इन 2019? 2019 मध्ये मुख्यमंत्री कोण होतं महाराष्ट्राचं बघा? देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण. कोण होते विद्यार्थी मित्रांनो? उद्धव ठाकरे जे आहे ते मंत्री होते, आपले मुख्यमंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. Which party come to power in Maharashtra in 1995? 1995 मध्ये जे आहे कोणती पार्टी पॉवर मध्ये आली होती बघा? काँग्रेस, त्याच्यानंतर बीजेपी, शिवसेना, बीजेपी अलायन्स आणि एनसीपी. राईट ऑप्शन काय याचा? शिवसेना बीजेपी अलायन्स जे आहे ते 1995 मध्ये त्यांची सरकार जे स्थापन झाली होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हाऊ मेनी टोटल सीट आर देअर इन द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली? तर विद्यार्थी मित्रांनो, किती सीट असतात? ऑप्शन ए आहे 288, त्याच्यानंतर बी आहे 298, सी 300, डी 275. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन ए, 288 सीट असतात असेंब्लीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन विच इयर वॉज द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी फाउंडेड? एनसीपी जे नॅशनल काँग्रेस पार्टी जी आहे ते कधी फाउंड झालेली आहे, म्हणजे कधी स्टॅब्लिश झालेली आहे? ए आहे 1999, बी आहे 1995, सी आहे 2001 आणि डी आहे 1985. राईट ऑप्शन काय याचा? 1999 मध्ये जे आहे ही पार्टी तयार झालेली आहे, एनसीपी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हु वॉज द फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? महिला मुख्यमंत्री कोण होती? पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती महाराष्ट्राची बघा? ऑप्शन ए आहे सुषमा स्वराज, त्याच्यानंतर शशिकला काकोडकर, त्याच्यानंतर नो वन आणि जया ललिता. तर राईट ऑप्शन काय याचा?
अजून जे आहे महिला मुख्यमंत्री नाही झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे who has served as the chief minister of Maharashtra for longest period. हे विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त जे आहे मुख्यमंत्री कोण राहिलेले आहे महाराष्ट्रामध्ये. ऑप्शन ए आहे वसंतराव नाईक, बी आहे शरद पवार, सी आहे यशवंतराव चव्हाण आणि डी देवेंद्र फडणवीस. राईट ऑप्शन काय असा वसंतराव नाईक जे आहे ते सर्वात म्हणजे जास्त काळ जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हु वॉज द फर्स्ट डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. डेप्युटी चीफ मिनिस्टर कोण होते बघा आपल्या महाराष्ट्राचे पहिले छगन भुजबळ, आर आर पाटील, शरद पवार आणि गणपतराव देशमुख. राईट ऑप्शन काय याचा शरद पवार जे आहे ते फर्स्ट आपले महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच पार्टी ओन द मोस्ट सीट इन महाराष्ट्र 2014. 2014 मध्ये जे आहे कोणती पार्टी सगळ्यात जास्त सीट घेऊन जे आहे विजय झाली होती. ऑप्शन ए आहे काँग्रेस, त्याच्यानंतर बी बीजेपी, सी शिवसेना आणि एनसीपी. राईट ऑप्शन काय असा ऑप्शन बी बीजेपी जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये विजय झाली होती 2014 साली. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ आर द मेंबर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इलेक्टेड. किती मेंबर असतात बघा ऑप्शन बघूया. ऑप्शन ए आहे डायरेक्टली बाय प्युपल, त्याच्यानंतर बी इनडायरेक्टली, सी आहे नॉमिनेटेड बाय गव्हर्नर आणि ऑल ऑफ दी अबो. तर राईट ऑप्शन काय असा ऑल ऑफ दी अबो. सगळे जे आहे प्युपल इनडायरेक्टली आणि गव्हर्नर जे आहे ते याला लेजिस्लेटिव्ह जे काउन्सिल असतं तर त्याला इलेक्ट करतात, त्याला ते सिलेक्ट करतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा फर्स्ट गव्हर्नर कोण आहे. ऑप्शन ए आहे जयरामदास दौलतराम, त्याच्यानंतर बी आहे एस एम कृष्णा, सी आहे की एम मुन्शी, डी आहे पी सी अलेक्झांडर. तर ऑप्शन राईट ऑप्शन काय आहे ऑप्शन ए जयरामदास दौलतराम जे आहे ते फर्स्ट गव्हर्नर होते महाराष्ट्राचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच लीडर प्रमोटेड द कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र. कोऑपरेटिव्ह मुवमेंट जे आहे ते कोण प्रमोट करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. ऑप्शन ए आहे शरद पवार, बी आहे वसंतराव नाईक, सी आहे यशवंतराव चव्हाण आणि डी आहे देवेंद्र फडणवीस. राईट ऑप्शन काय याचा यशवंतराव चव्हाण जे आहे ते लीड करत असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच पार्टी स्टार्टेड द माझी शाळा सुंदर शाळा माय स्कूल ब्युटिफुल स्कूल कॅम्पेन. हे कोणत्या पार्टीने केलं होतं माझी शाळा सुंदर शाळा हे त्या पार्टीने जे आहे केलं होतं बघा. ऑप्शन ए आहे बीजेपी, त्याच्यानंतर बी आहे काँग्रेस, सी शिवसेना आणि डी एनसीपी. राईट ऑप्शन काय असा ऑप्शन डी एनसीपी नॅशनल काँग्रेस पार्टी जे आहे यांनी जे आहे स्टार्ट केलं होतं शाळा आणि सुंदर शाळा या कॅम्पेन साठी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे क्वेश्चन बघितलेले आहे. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हे एक्झाम पुढच्या वर्षी देणार आहे जे विद्यार्थी तर त्यांना शेअर करा आणि क्लासला तुम्ही जॉईन करू शकतात. 1 वर्षाची याची व्हॅलिडिटी असणार आहे. त्यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड नोट्स, एमसीक्यू, टेस्ट सिरीज हे सगळं काही भेटणार आहे फक्त 2000 रुपयामध्ये. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू, धन्यवाद.